थँक्यू सो मच मामा. मी विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं. विजय मामाच्या शुभ हस्ते हा किताब दिला गेला. नारायण कसं फील करतोय या सध्याच्या मोमेंटला आणि परत 32 धावा झाल्यात, एक धाव कमी पडली आणि संघ जिंकलाय. काय नाही मस्त वाटतं, जे संघ जिंकलं तर बरं वाटतं. आम्हाला ऐकायला आलं आणि अशी माहिती मिळाली 4 वर्षापूर्वी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण खेळलेला होतात. इतक्या मोठ्या पटलावरती खेळून पुन्हा एकदा गावासाठी खेळण्याचा कसा अनुभव राहिला आणि त्यावेळेला कसं वाटत होतं? गावासाठी तर नक्कीच, गावासाठीच पहिला आहे अजित. अच्छा, मनात ठरवलं की जास्त बोलणार नाही आहे. पुढच्या मॅचसाठी काय रणनीती असेल? काय नाही, नंतर मॅचमध्ये सांगू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या पुढील होणाऱ्या मॅचसाठी. हा होता गेम चेंजर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने गेम चेंजिंग भूमिका कोणी जर निभावली असेल, जर हा प्रश्न कोणी विचारला तर मी नक्कीच नारायणचं नाव घेईल. आताची मॅचसुद्धा महत्त्वाची आहे, चालू असलेली मॅच, आणि त्या मॅचचं धातू समालोचन पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे द ग्रेट व्हॉइस प्रशांत आदेवडे सरांच्या मुखातून. आणि घेऊन जातोय सर्व कमेंट्री स्टुडिओमध्ये ओटी कमेंट्री बॉक्स. थँक्यू. शुक्र भरत. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आया, थोड़ी नीची रही है और आंखों से दूर गेंद थी. शुरुआत तो बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे गेंदबाज रोहिदास, सामना करेंगे बल्लेबाज प्रसाद. स्टार्ट बहुत बढ़िया किया गया, बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ओह, अपील कर रहे हैं लेकिन बल्ला जमीन पर लगा था. गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. पहली ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. रोहिदास गेंदबाजी कर रहे हैं. फ्रंटलाइन गेंदबाज कॉम्बॉक्स इनसे गेंदबाजी करते हुए. थर्ड मैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इस बार अगर देखें तो टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. पहले ओवर की कहानी भी मैदान पर जारी है. P20 पर फाउंडेशन एंड एग्री सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025. आज का टूर्नामेंट का ये चौथा दिन है. कल से एक बार फिर देखें तो तारे ज़मीन पर विरार में टेनिस जगत के सारे थे सितारे, तारे सितारे आएंगे और अपना जलवा दिखाएंगे. रोहिदास की टीम ऑफ टाइम के बाहर वाली गेंद ऑन साइड पर खेल दिया है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. गेंद के बाद तरफ आए, गेंद को फील्ड किया गया. 1 रन लेने का मौका. विकेट के पीछे अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर विशाल पाटिल 1, प्रसाद 1, दोनों का खाता खुलता हुआ. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल हुआ है. बहुत बढ़िया गेंदबाज बिल्कुल करते हुए रोहिदास राइट अप ओवर द विकेट. क्रीज के कोने का इस्तेमाल किया, कवर पर बहुत ही अच्छा क्या. फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठा पाए और सफलता मिली है विशाल पाटिल. बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. टाइमिंग के ऊपर निर्भर थे. फुल टॉस गेंद थी, फिलहाल हवा में रही और कवर पर कोई गलती नहीं. अच्छा कैच. रोहिदास गिरी ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया है. स्कोर फिलहाल 2 रन 1 विकेट के नुकसान पर. विजय मामा चषक 2025 9वां संस्करण. और कल से मैं आपको बार बार बताना चाहूँगा, तारे रहेंगे विरार में. पूरे इंडिया के सबसे बड़े सितारे जिनका खेल देखने का मौका दर्शकों को मिलेगा. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार मिस टाइप स्ट्रोक अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए हैं. गेंद बिल्कुल आ रही है इस वक्त मिड ऑफ पर. फील्ड किया गया लेकिन मिड ऑन के खिलाड़ी ने फील्ड किया. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आए थे, उनके सर के ऊपर से गेंद आई थी. मिड ऑफ पर लॉकऑफ पर जो खिलाड़ी थे वो भी बिल्कुल इस गेंद को फील्ड करने के लिए आए. जय बजरंग शिरगांव टीम के कप्तान और आई कुर्लाई बकशी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको मंच के ऊपर आना है. जय बजरंग शिरगाव आई कुर्लाई कशी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण ड्रॉसाठी व्यासपीठावरती यायचं. जय बजरंग शिरगाव आई कुर्लाई कशी. अजय चौधरी को गेंदबाजी करने का मौका मिला. पहले ओवर की कहानी बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, अच्छी गेंदबाजी रही रोहिदास द्वारा. अजय चौधरी सामना करेंगे महेश 1 पर बल्लेबाजी करे. प्रसाद 1. स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर. श्री गणेश घासकोपरी टीम और महेश के पास काबिलियत है. हमेशा नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आते हैं और इस वक्त एक बड़ी पारी की ज़रूरत है. और पिछले मैच में विशाल ने प्रभावित किया था, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी. गेम चेंजर खिलाड़ी थे. समय ज़्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए.
ऑफ टर्न के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, गेंद को बस छोड़ दिया था विकेट कीपर के लिए और बिंदी गेंद के साथ अजय चौधरी ने आगाज किया है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है, फाइन लेग पर 1 खिलाड़ी तैनात है, थर्ड मैन पॉइंट कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। ऑफ टर्न के काफी बाहर गेंद, इस बार अंपायर हमारी तरफ बढ़ेंगे और वाइड बॉल का इशारा करेंगे। पहली गेंद बहुत अच्छी थी, थोड़ा था टिप ऑफ टर्न के बाहर रखा था, अब अगर देखें तो काफी ऑफ टर्न के बाहर गेंद, इस बार अगर देखें तो वाइड बॉल का इशारा। स्कोर रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर। विजय मामा चषक 2025 और 2 पर का सत्र, 3:37 का समय। दोबारा ऑफ टर्न के बाहर से गेंद अंदर की तरफ आए, स्टीयर करना चाह रहे थे गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क कर रही है, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। बेहतरीन गेंदबाजी कर रहे अजीत चौधरी। स्कोर 4 पर रुका हुआ, 4 रन 1 विकेट के नुकसान पर। दोनों बल्लेबाजों का खाता जरूर खुला, लेकिन इस मैच में आपको सकारात्मक सोच के साथ अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत है। हवा में उछाला, स्ट्राइक पर खिलाड़ी गेंद के नीचे, इस बार कैच अजय चौधरी जो करे अपने टीम की मनोकामना पूरी। महेश बैक टू द पेवेलियन, टीम के कप्तान का कैच कप्तान ने लिया है, आउट। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। वेलकम बैक, स्वागत है आपका विजय मामा चषक 2025 के इस अद्भुत कहानी में। चौथे दिन का खेल है, स्कोर अगर देखें तो रुका हुआ 4 पर 4 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी तक 9 गेंदों का खेल हुआ है, तो रनों की रफ्तार तेज नहीं हो रही है। एक्स्ट्रा कवर पर आई चंडिका माता कोपर टीम के कप्तान खड़े हैं और इन्होंने महेश पाटिल का बहुत ही महत्वपूर्ण कैच लपका। प्रसाद 1 गेंद पर डटकर बल्लेबाजी करते हुए अजीत चौधरी का एक अच्छा ओवर घट रहा है आई चंडिका माता कोपर टीम के लिए। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए दीपेश भोईर, जिनके ऊपर रहेगा दारोमदार। स्ट्रोक अच्छा, सीधे वाले से गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, हवा का भी फायदा मिलेगा और कैसी भी हवा चले और दीपेश भोईर क्या है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया था, लॉकआउट पर खिलाड़ी मौजूद था, उनके पास कोई मौका नहीं था। अच्छा इंटेन है बैटर दीपेश भोईर का और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते स्टार्ट अच्छा किया गया। इस बार ऑफ टर्न के काफी बाहर गेंद और विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए। पीछा करते 2 खिलाड़ी फुटबॉल खेल रहे हैं, दोनों लेने का मौका, तीसरे के बाद में मन बना लेते हैं। ऑफ स्क्रीन पर बल्लेबाज प्रसाद ने वाइड बॉल, तोहफे के तौर पर आपको 3 रन मिलेंगे। 3 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या फिलहाल इसी के साथ 13 पर 2। अनिकेत शुक्रिया, इस वक्त इस टूर्नामेंट की दास्तान अपने कदमों से लेके के लिए अनिकेत ओंकार हमारे डिजिटल स्कोरर हैं और इस वक्त साउली क्रिएशन पर ये टूर्नामेंट आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025। ऑन साइड पर फैली हुई फील्ड, 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर और इस वक्त अगर देखें तो 4 गेंदों का खेल हुआ है। 5वें गेंद लेके गेंदबाज तैयार है अपने बॉलिंग मार पर अजीत चौधरी। ऑफ टर्न के बाहर गेंद थी, खूबसूरत गेंद को खेल दिया था स्टक ओवर पर टीम के कप्तान जिन्होंने बहुत बढ़िया कैच लिया था और इस गेंद को वो फील्ड किया गया। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेट के नुकसान पर, 14 पर 2। प्रसाद 1 पर खेल रहे हैं, दीपेश भोईर ने 7 रन बनाए, दोनों के पास काबिलियत है। अपनी बॉलिंग मान पर गेंदबाज तैयार अजीत चौधरी, राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ टर्न के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, ज्यादा करीब गेंद थी, इस बार इतनी जगह नहीं थी। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। प्रसाद 1 पर खेल रहे, दीपेश भोईर 7 पर और 2 ओवर के बाद रन संख्या 7 के अवसर से 14 रन 2 विकेट के नुकसान पर घास कोपरी। असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी। पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंघम। पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंघम। स्वर्गीय अनिल काकडे बकडंगळ व वसंत व महादेव गाबड यांच्या स्मरणार्थ आपण विजय मामा चषक 2025चा महासंग्राम या ठिकाणी पाहतो आहे।
धपाल दबा 14 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दीपेश बोरी 7 वरती घेतोय. 2 चेंडूंना जो सामोरं गेलाय. प्रसादला जास्त बॅटिंग मिळाली. 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. आणि आता गोलंदाजी मार्कवरती नरेश किणी अनुभवी गोलंदाज आहेत. स्ट्रायकरीला बॅटर आपण पाहू शकता. बॅटिंग करण्याकरता दीपेश भोईर व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याचा एक दर्जेदार फटका डोळ्यांचं पांढरं फिरणारा लॉंगॉनच्या डोक्यावरून त्याने खेळला होता. अतिशय सुंदर असा फटका होता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू हो 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 हवेत चेंडू खेळला गेलाय. लॉफ केला गेला होता. मैदानावरती गोलंदाज आपण पाहू शकता नरेश झेल पकडण्याचा प्रयत्न. प्रसाद पुन्हा एकदा दाखवेल हा चेंडू ज्या पद्धतीनं ॲक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळेल. प्रयत्न चांगला होता. नरेश किणी अनुभवी गोलंदाज आहेत. प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीला आणि क्रीजचा वापर सुंदर केला होता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. इथे प्रयत्न झाला आपल्या फॉलोथरमध्ये झेल पकडण्याचा आणि आखून टप्प्याचा चेंडू आहे. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दीपेश भोईर अप्रतिम बॅटिंग करत असताना आकुटपदा चेंडू होता. त्यावरती खरपूस समाचार घेतला आणि चेंडू गेला डीप मिड विकेटला. सुंदर असा षटकार दीपेश भोईरच्या बॅटमध्ये. धावफलक धाबा धावसंख्या होती ती 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रसाद 7 नरेश किणीचा षटक आहे. पहिल्या चेंडूवरती निश्चितच थोडासा पुढे ठेवलेला चेंडू होता. त्यावरती फारसं आक्रमण करता आलं नाहीये. ओहो हो यावेळेला आक्रमण आक्रमण आक्रमण. चेंडू करते आकाश भ्रमण. 6 धावा. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अप्रतिम बॅटिंग करत असता मैदानावरती आक्रमण केले नरेश वरती. ज्या पद्धतीने पहा आणखीन एक दर्जेदार षटकार. वड बॅटिंग. दीपेश भोईर पोचला या षटकाराची. आता त्याची धावसंख्या झाली एकूण आपण पाहू शकता 8 वरती. तर प्रसादची बॅट तळपते मैदानावरती. प्रसादनं आक्रमण चढवलंय नरेश किणीवरती. त्याच्या बॅटमधनं अत्यंत सुंदर 2 षटकार आले आहेत. आघाडीचा फलंदाज आहे. तिसरा येणार आहे. तिसरा पण येणार आहे. मैदानावरती वादळ आलंय. घोंगावतोय आणि मैदानावरती सैराट बॅटिंग करतोय प्रसाद. तिसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. काय बॅटिंग आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोहिदाची गोलंदाजी होती तिखट. त्यावेळेला निश्चितच फलंदाजी परिस्थिती बिकट आणि आता या मॅचमध्ये प्रसाद सुसाट सैराट बॅटिंग करतोय. तिसऱ्या षटकात नरेश किणीवरती आक्रमण. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्या बाजूला पडतायत. नो बॉलचा इशारा करतायत आणि त्यानंतर पुन्हा एकदा पहा आणखीन एक इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. विजय मामा चषक 2025 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट. दीपेशला संधी आहे. प्रसादला संधी आहे. प्रसाद खेळतोय व्यक्तिगत 9 वरती. 6 चेंडूंना सामोरं गेले. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 उत्तुंग षटकार. हाही आलेला आहे. पडतोय पण घडतोय. मैदानात एकटाच नडतोय. प्रसादच्या बॅटमधनं हा 4था षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. ओव्हर पिच चेंडूवरती तुटून पडला. काय बॅटिंग करते प्रसाद. व्हॉट फंटास्टिक बॅटिंग बाय प्रसाद. इज प्लेइंग ऑन 25. स्कोर 40-2. कमबॅक केले या मॅचमध्ये श्री गणेश कासकोपरी संघानं. शानदार बॅटिंग. दमदार बॅटिंग मैदानावरती आणि प्रेक्षकांना हेच हवं आहे. अंडर प्रेशर अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना घासकोपरी संघासाठी आघाडीचा बिनीचा फलंदाज प्रसाद 25 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूंना सामोरं गेलाय. दीपेश भोईरनं खरी तर सुरुवात केली होती मोठी फटके खेळण्याची. त्यानंतर आता प्रसाद रिॲक्ट होतोय. प्रतिसाद खूप चांगला देतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद विजय मामा चषकासाठी. गोलंदाजी मार्कवरती नरेश किणी पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आकुटपदा चेंडू हवेचा झोत आहे. बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि प्रसादचा संपलाय खेळ. नरेश किणीला मिळते यश. अत्यंत महत्त्वपूर्ण बळी प्राप्त करतायत. येथे धक्का क्रमांक 3.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आई कुर्लाई कशीत आणि जय बजरंग शिरगाव दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती, आपण ड्रॉसाठी यायचे तर मैदानावरती प्रसादची खेळी संपुष्टात. 8 चेंडूमध्ये त्याने 25 धावा ठोकल्या. काय बॅटिंग केली. 4 उत्तुंग षटकार. एक मोठा फटका खेळायचा होता, 5वा षटकार त्याला खेळायचा होता. इथे हल्ला केला पण तो शिकार बनून पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने गेलेला आहे. दोन्ही कॅप्टन मला वाटतं आता उपस्थित आहेत या ठिकाणी. अगदी काही क्षणातच इथे ड्रॉ केला जाईल. 4थं षटक मैदानात सुरू आहे. 4थ्या षटकाचा खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश घासकोपरी, आईबा चंडिकमाता कोपर संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे अंकुश. आता संधी मिळेल फलंदाज दीपेश भोईरला. 3 चेंडूमध्ये 8. झंझावती बॅटिंग आपण यापूर्वी पाहिले प्रसादची. पहिल्या चेंडू टप्पापर्यंत रोडाचा खाली जातोय. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. धावसंख्या इथे आता थांबले. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजयमामा चषक 2025 9वा पर्व. त्याचा आम्हाला हे सर्व गर्व, सर्वांना गर्व, त्यातच आहे सर्व. राईट अप ओव्हर द विकेट साहिल. ऑफस्टंपच्या बाहेरून आतमध्ये आला चेंडू. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. 1 धाव घेण्याची संधी. एका धाबेने आता धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 41. 41 for 3. यानंतर ड्रॉ केला जाणार आहे. आई कुर्लाई कशीत त्याचबरोबर जय बजरंग शिरगाव दोन्ही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. मिस्टर स्ट्रोक हे झेल तर होणार नाही आहे. कबरच्या दिशेने नंबर चेंडू खेळला होता. मिस्टर स्ट्रोक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यात यश मिळाले नाही आहे. 3री धाव घेणार का ते पाहूया. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण तर होणार नाही आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावफलकावरती एकूण धावा 43. 4था गडी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अंकुश संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. व्यासपीठावरती स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजयमामा घरत अग्निसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा त्यांच्या संकल्पनेमधून साकारलेली एक मानाची स्पर्धा, सन्मानाची, अभिमानाची, लाख मोलाची स्पर्धा विजयमामा चषक 2025. राईट अप ओव्हर द विकेट. हुक केलाय चेंडू फाईलिंगच्या दिशेने जाईल. संघर्षाचा चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. खूप चांगला आपटबार होता. छान बाउन्सर होता परंतु नशिबाची साथ खोलत जायला मिळत नाहीये. चेंडू बॅटची कड घेतोय आणि फाईलिंगच्या दिशेने गेलाय. धापलक धाबा आता एकूण झाले 47. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ. 2 चेंडू शिल्लक आहेत. दीपेश भोईर 10 वरती घेतोय. फटका चांगला आहे. फुल केलाय. अत्यंत सुंदर टायमिंग. पुन्हा एकदा पहा. चुकीला नाही मापी. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पुलची परिभाषा केली सोपी. उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दमदार दर्जेदार षटकार. या सामन्यात दीपेश भोईर करतोय पलटवार. धावसंख्या झाली एकूण आपण पाहू शकता 53 धावा धापलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच आमच्या बाजूला हळूच पळत आहेत. वाईट बॉलचा इशारा करतायत. मिस्टर रेस्टरने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 54. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्री गणेश घासकोपरीची गाडी पटरीवरती. दीपेश भोईरनं अफलातून बॅटिंग केली. तत्पूर्वी आपण प्रसादची शानदार बॅटिंग. त्याचं पाहू शतक. 25 धावा त्यानं कुठल्या. तर दुसऱ्या बाजूला आता मैदानावरती दीपेश भोईरही चमकदार कामगिरी करतोय. तो खेळतोय 20 वरती. 6 चेंडूंना सामोरं गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा कोणता मोह नाहीये आणि हा चेंडू त्याला खेळायचा होता. खरं तर मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. तसं घडलेलं नाहीये.
4 षटकांचा खेळ. धावफलक क्रमांक 54. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश घासकोपरी. शेवटचा चेंडू तुम्ही सफल झाला होता, त्यामुळे हा चेंडू खेळणं गरजेचं होतं. तसं झालं नाहीये. चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडून या पहिल्या इनिंगची सांगता. आता वेळ झालेली आहे. आपण पाहूया पहिल्यांदा टार्गेट जिंकण्याकरता 55 धावांचं आणि त्याचबरोबर आता ड्रॉ केला जाणार आहे. आई कुर्लाई कशीत आणि जय बजरंग शिरगाव कॅप्टन या. त्याचबरोबर दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी आपण तिथे यायचे. आता जो संघ खेळत आहेत आणि ड्रॉसुद्धा अगदी आपण बघितलं प्रोफेशनल आहे. ज्या पद्धतीनं भरत ड्रॉ बऱ्यापैकी आपण एखादा छोटासा बॉक्स घेतो तसं नाही आहे. लकी ड्रॉ करता नंतर ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत त्याच पद्धतीनं हा ड्रॉ केला जाईल. सिस्टमॅटिक. आता नुसतं सिस्टमॅटिक बोलायचं आणि सिस्टमॅटिक करायचा हा फरक आहे. बाकी ठिकाणी फक्त सिस्टमॅटिक हे बोलण्यासाठी असतं. अमरने पहिल्या 2 चिठ्ठ्या असतील. ज्या 2 चिठ्ठ्या निघतील 2 चिठ्ठ्या ज्या निघतील तो पहिला सामना असेल. एक चिठ्ठी अर्थात त्या ठिकाणी बाय असणार आहे. कशीचा संघ आहे त्यांच्या विरुद्ध पाहूया विजयी संघ. याचा अर्थ टॉससाठी आपल्याला थांबावं लागेल. बाय मिळालेली आहे. त्या संघाचे नाव आहे जय बजरंग शिरगाव. त्यामुळे शिरगावची जी टीम आहे जल्लोष करते. बघूया तुमच्या टाळ्यांचा आवाज किती आहे. शिरगावच्या टाळ्यांचा गजर होतोय. जोरदार गजर होतो आहे. शिरगाव या ठिकाणी रायपडाच्या स्टँडमध्ये बसलेले आणि तिथून ते जल्लोष करत आहेत. मजा येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना यानंतर, परंतु टॉससाठी थांबावं लागेल. आणखीन एक धमाकेदार मात. दुसरी इनिंग सुरू आहे आणि जिथे सामना रंगणार, परंतु तो कसा रंगणार हे सांगण्यासाठी भरत मोरे आपल्याबरोबर असतील. त्यांचा मधुर आवाज मायक्रोफोनवरती ऐकूया. चलो, वेलकम बॅक. आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात V24 फाउंडेशन व अग्रिसना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 ची ही स्पर्धा. आजचा दिवस 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामधील महत्त्वाची मॅच, दुसऱ्या फेरीतील 3रा सामना आणि यानंतर टॉप 3 सुपर 3. त्याच्यामध्ये मला वाटतं जय बजरंग शिरगावचा संघ हा टॉप 2 मध्ये गेला आणि त्याच्यामधून इथून विजयी होणारा संघ आणि कशीत या 2 संघांदरम्यानची मॅच होणार आहे. तुर्तास बघूयात या 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. 55 धावांना कशा प्रकारे वाचवलं जात आहे. श्री गणेश घासकोपरी गेले कित्येक वर्षे या मैदानावरती खेळत आली आहे आणि आता ओहरामच्या माध्यमातून या मॅचला जिंकण्यासाठी आपला एफर्ट टाकताना दिसतील. विशाल पाटीलच्या पहिला चेंडूवरती दिलाय धमाकेदार सिक्सर. 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. विशाल पाटीलच्या अंगेस मारलेला हा फटका शानदार पद्धतीनं आणि त्या चेंडूला मात्र मेडिकेटच्या डोक्यावरून पाठवून दिलं. काऊकोणाच्या डोक्यावरून, माफ करा, तिथे षटकार येताना दिसतोय. षटकाराची सुरुवात. दुसरा चेंडू बघूयात विशालचा. ओ पुन्हा एकदा 1 मोर 1 अनदर सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार.
पूर्णपणे लपेटले चेंडूला, शरीरापासून लांबून चेंडूला घेतला आणि त्यानंतर पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून. यावेळेला क्षेत्र थोडंसं मिडविकेटच्या बाजूने झुकतं निवडलं आणि लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात, कारण रन रेट 36चा आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि या वेळेने जर का धावा बनल्या गेल्या तर मात्र या धावफलकाचा पाठलाग सहज होऊ शकतो. 2 चेंडूचा खेळ 12 झाल्यात. काय विशाल कमबॅक करेल की मोठा फटका येईल? 1-2. हो, शानदार डिलिव्हरी. यावेळेला जास्तच बाहेर ठेवून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, फलंदाज शफल झाले होते परंतु कोणत्या प्रकारची हरकत बॅट आणि बॉलमध्ये दिसली नाही. सर्वसामान्याचा आवाज म्हणून आपण नेहमीच कैलास पाटील साहेबांकडे बघत असतो. आज त्यांचे सुपुत्र यश कैलास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध वकील मल्हार टावरे सरांचं स्वागत झालं आहे आणि टावरिंग स्ट्रोक देखील आला आहे. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर सर स्वागत आहे, वेलकम. काय धमाकेदार बॅटिंग मैदानावरती होते? नाही, धमाकेदार पाहुण्यांचं आगमन सुद्धा इथं झालं आणि त्यानुसार त्यांचं स्वागत या षटकाराने केलं आहे. 1 नव्हे तब्बल 3 षटकार आत्तापर्यंत आल्यात. 4 चेंडूडे 3 षटकार 18 धावा धावपलकावरती. या मॅचची हवा काढायचं काहीसं हातामध्ये विडा उचललाय महेश किनीने, असं मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसतंय. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल पाटील हो, यावेळेला जडबड टाकण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिथे मिड ऑफला बघायला मिळते. चांगली फिल्डिंग आणि फेकीसुद्धा होती महेश पाटील यांच्या माध्यमातून. सिंगल धाव मिळेल? नाही, सिंगल नाही, ते निर्धाव आला. कोणत्या प्रकारचे धाव नाही. आता शेवटच्या अंतिम चेंडू बघूयात कशा प्रकारे येतोय. चांगली बॅटिंग महेश किनीची. 5 चेंडूमध्ये 3 षटकार त्याने लगावलेत. लास्ट बॉल बघूयात काय घडतंय या चेंडूवरती. बॅटची वरची कडा नीचे. ओ, डायरेक्ट हिट. पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बघा कशा प्रकारे हा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद झाला. झेल सुटला आणि त्यानंतर मात्र धावची जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. संधीचं सोनं झालंय. फलंदाज बाद आणि जो होता घातक, जो मारत होता षटकार, तो मात्र एक मोठी फटकार खात असताना मैदानाबाहेर आलाय. 3 षटकारानंतर एकही सिंगल डबल एक्स्ट्रा काही नाही. पहिलं षटक संपलं. 18 धावा धावपलकरती एका गाड्याच्या मोबदल्यात. आई चंडिका माता कोपर हा संघ आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची जी गरज आहे ती म्हणजे 37 रन्स. आणि या 37 धावांना कशा प्रकारे वाचवलं जातंय हे बघणं रोचक ठरणार आहे. सध्या स्थिती जर मॅचची आपण बघितली 18-37 हे इक्वेशन तितकं अवघड नाही आहे या दुपारच्या सत्रामध्ये. इथे या धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु गोलंदाजी जर का चांगली झाली तर त्याच्यावरती रोखसुद्धा लगावला जाऊ शकतो. क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहिदास किनी आहेत. यश नवीन फलंदाज त्यांच्या साथीनं मैदानात आलेले आहेत आणि अपेक्षा तर हीच आहे की येणाऱ्या षटकांमध्ये जो मोमेंटम आहे तो कायम राहावा. आता मोमेंटम 2 प्रकारचा आहे. एक विकेट गेला त्याचा आणि दुसरा त्या अगोदरच्या षटकारांचा. आता चला जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनटं जर झाली तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलमध्ये आणावा लागेल. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं चेंडूला, परंतु चेंडू प्रॉपर चेंडूवरती आलेला नाही आहे. जोपर्यंत लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चांगलं बॅक केलं तरी महेशला आणि तोपर्यंत एकदा येते. एका धुक्क्याने तितकासा फरक पडणार नाही आहे, परंतु जर का 2 ते 3 चेंडूनंतर म्हणजे कालांतराने ते षटकार आले तर मात्र या आस्किंग रेडला भेदता येऊ शकतं. यश वर्सेस यश, दोन्ही बाजूला यश आहे. यावेळेला चेंडू थोडासा खाली राहिला आणि ते थोडी बॅटची आतली कडा घेतली कदाचित आणि चेंडू त्यामुळे मागे गेला आणि पुन्हा एकदा येताना दिसतोय. विशाल पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये सहजरीतीने षटकार येत होते, अगदी सहज अलगदपणे चेंडूला सीमारेखा पार पाठवलं जात होतं. परंतु यशचं हे षटक बघता, यश पाटीलची ही गोलंदाजी बघता असं वाटत नाहीये की तितक्या आरामात आणि सहजतेने षटकार जातील. रोहिदास किनी त्याच्या समोर असणार आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो फक्त बघतच राहील, बघायच्या भूमिकेमध्ये राहील, कारण चेंडू सरळ गेलाय. बघता सीमारेखा पार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार.
विजय मामांचं हे दमदार आयोजन, शानदार आयोजन. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका. ऑल इंडिया ओपनच्या सर्व टीम इथे येताना दिसतील. 8 संघ आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. फ्री लकी ड्रॉ आणि ग्रामीण गट आणि शहरी गटासाठी असलेली मॅन ऑफ द सिरीजची बाईक. पहिल्यांदा ही संकल्पना पालघर जिल्ह्यामध्ये. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी आहे. काय झेल घेतला जाईल का? ये बहुत ही बडी मिस्टेक आहे. ही सर्वात मोठी चुकीला माफी नाही. एकाचं रूपांतर तोपर्यंत 2 मध्ये केलंय. धावपलकरती धावा जर आपण बघितल्या तर 28 वरती 1 अशी सद्यस्थिती. विकेट आली आहे का? येस, विकेट आली आहे. दुसऱ्या षटकामधील ही हरकत. 5व्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. फलंदाज येस रोहितदास की बाद. चला नवीन फलंदाज लवकर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आणि महत्वाच्या क्षणाला आता 27 धावांची गरज आहे. 13 चेंडूंमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. यशचा हा चेंडू निर्णायक असणार आहे. जर का इथे एक मोठा फटका नाही आला तर इक्वेशन जी आहे ती 12-27ची बनेल किंवा तिथे एखादी रन आली तर 26च्या आसपासची, म्हणजे 12-13च्या आसपासची इक्वेशन असेल. ते मात्र थोडंसं त्रासदायक ठरू शकतं फलंदाजांना. बघूयात यश कशा प्रकारे या सिच्युएशनला सामोरं जातोय. दुर्गेश किनी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. आई चंडिका माता कोपर संघ संघर्ष करतोय या धावांसाठी, म्हणजेच मॅच जिंकण्यासाठी, आणि संघर्ष गोलंदाज सुद्धा करतायत. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता, याला लॉफ्ट केला. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय. उलट्या दिशेने चेस करण्याचा प्रयत्न चेंडूला, आणि चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं सुद्धा. फेकी केली तोपर्यंत 2 धावा आल्या. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आई चंडिका माता कोपर. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक. विजय करत मामा चषक. विजय मामा चषक. विजय करत मामा चषक. थँक्यू डीजे. 2 षटकं संपलीत आणि तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज हर्ष याला आमंत्रित करण्यात आले. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन, लॉंग ऑनमध्ये काव कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. हो, सुरुवातीलाच शफल झाले आणि 30 मागून ओपन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच कारणास्तव कदाचित हा चेंडू जो आहे निर्धाव स्वरूपाने येताना दिसतो. पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न किंवा धाव बनण्याचा प्रयत्न दिसलेला नाही आहे आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता फासला थोडा वाढत चालला आहे. जितके चेंडू डॉट येणार आहेत तितका फासला धावांमधला वाढेल, परंतु एखादा षटकार आला तर कदाचित तो फासला कमी सुद्धा होईल. त्यामुळे फलंदाजाला सुद्धा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, चेंडू खाली आणि झेल टिपलाय. झेल संपलाय खेळ. यश गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या दिशेने होते, परंतु चांगली गोलंदाजी हर्षने आतापर्यंत केली आहे. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर फलंदाजावरती दडपण होतं. त्या दडपणाला झुगारण्यासाठी, मोठ्या फटक्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश नाही आलं, कारण चेंडू बॅटवरती थोडा वरची स्टिकरच्या दिशेने लागला आणि फटका फसला आणि फसला तो संपला. अशातली काहीशी स्थिती मैदानात दिसली. 30 लॉस ऑफ 3 विकेट, 303 असं फिगर आपल्याला स्कोर कार्डवरती दिसतंय.
नवीन फलंदाज अक्षय स्ट्राईक एंडवरती असतील. 2 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला यावेळेला रडार लपेटलंय चेंडूला आणि चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ निघून चाललाय सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि ही जी मॅच आहे ती पूर्णपणे झिकझॅक करणारी दिसते. आता त्या व्हेंटिलेटरच्या त्या लाईन्स सारखं आहे. कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली असं चित्र इथं दिसत चाललंय. आणि असं वाटत होतं की हर्ष इथं चांगला कमबॅक करतो किंवा चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेतो. त्याच वेळेला षटकार आलाय. म्हणजे ही मॅच जी आहे ती श्रीगणेश घासकोपरीच्या बाजूने सुद्धा नाही आहे, नाही कोपरच्या बाजूने. अजूनही समान आहे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये. ओहो, चेंडू कुठे निघून गेलाय. यावेळेला काहू कॉर्नर सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि हा षटकार आनंदमामांच्या आगमनाच्या वेळेला आलाय. आनंदमामा घरत यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आनंदमामा, आपलं सहर्ष स्वागत. विजय मामा चषकाच्या वतीनं 8 चेंडूने 13 धावांची गरज आहे. या 2 षटकारांनी पुन्हा एकदा या मॅचमध्ये मोठा पलटवार करून दिला. आणि आई चंडिका आता कोपर संघ आता थोडा चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये येताना दिसतोय. बाउन्स बॅक करत असताना दिसतोय. पुन्हा एकदा 3 इन अ रो. 3 चेंडू 3 षटकार. अक्षय आल्या आल्या आपली आग ओकायला लागलाय. आणि हर्षला मात्र त्याचा सामना करत असताना असफलता हाती लागते. बघा कशा प्रकारे शफल झाले, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सीमारेखा पार 6 धावांसाठी. आता मॅच कुठे येऊन थांबली. इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 7 धावांची. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि आता सामना जाणार कुठे. जाणार त्याच ठिकाणी जिथे तुम्ही घेऊन जाणार आहात. हर्ष शेवटचा चेंडू. बघूयात काय घडतंय. पुन्हा ओ ना बाई ना. सबमरिंग डिलिव्हरी. खाली राहणारा चेंडू. हा चेंडू थोडासा मागे राहिला आणि त्यामुळे मागे राहिल्या कारणाने खेळता आलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता 6 मध्ये 7. 6 मध्ये 7 करावी लागणार आहे मात. आणि ती मात करत असताना घातपात थोडासा होणार आहे धावांचा आणि बॉलचा. बघूयात यावेळेला डीजेला ऐकूयात आणि त्यानंतर जाऊयात या मॅचच्या दिशेने. कैलास काकांची आम्हाला साथ, अग्रिसेनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात हाय. कैलास काका आधार आमचा, माणूस लाखात हाय. चंदन सारगावात भरलाय विजय घरत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय विजय. थँक्यू डीजे. बघा, आणि ग्रामीण गटाचा जो लॉट्स आहे तो सुद्धा आजच केला जाणार आहे. जे वैतरणा ब गटातून 2 संघ पुढे आले त्यामधील विजयी संघ असं एकच नाव असणार आहे. कालचा आई ज्योत आणि गासपाड्याचा संघ आणि आज इथून येणारा एक संघ, अशा 3 संघांमध्ये तो लॉट्स टाकला जाणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी भाविकच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि पहिला चेंडूवरती हरकत दिसली आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रसाद मात्र स्वतःला झोकून देतोय, म्हणतात ना पडतोय झडतोय परंतु नडतोय. मगाशी प्रशांत सर बोलले होते त्याच प्रकारचं इथं चित्र. मनीष आहे, माफ करा, भाविक नाही. पहिला चेंडू डॉट. पुढील चेंडू पुन्हा एकदा, एक बात फिर से. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडूची सांगता होती आणि हा सामना आता फसत चाललाय 4 मध्ये 7. खरोखर ही ती व्हेंटिलेटरचीच लाईन आहे. खाली येतोय, कधी सामना वरती जातोय, कधी घासकोपरीच्या बाजूने, कधी कोपरच्या बाजूने. कोपरी की कोपर, कोपरी की कोपर असं चालू आहे. चार चेंडू 7, लगातार 2 डॉट. काय मोठा फटका येईल का? हरकत हरकत. पुन्हा एकदा आली आहे धावचीची संधी. फलंदाज बाद, फलंदाज बाद. आता 3 मध्ये 7.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली, विकेट सॅक्रिफाईस केली गेली. स्ट्राईक एंडवरती अक्षयला आणलं. ज्या अक्षयनं 3 षटकार लगावले आतापर्यंत, 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. जर का त्या 3च्या जागी एखादा षटकार असता तर ही मॅच पूर्णपणे घासकापरीच्या बाजूने झुकलेली दिसली असती. परंतु आता ही स्थिती जी आहे पुन्हा एकदा 50-50 वाली आहे. 50-50 हा सामना आहे, कधीही कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. 3 चेंडू 7 धावांची गरज. ओहो, उडवलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, टिपलाय झेल, टिपलाय झेल. संपलाय खेळ, खेळ संपला नाही. हा खेळ खंडोबा झालाय. अजून 2 बॉल आहेत. नाही, फलंदाजाचा खेळ संपलाय, फलंदाज आउट झालाय. हा खेळ संपल्यामुळे फलंदाजाचा खेळ खंडोबा झाल्यासारखं चित्र आहे. आता इथे 2 मध्ये 7, 2 मध्ये 7 काय होणार या मॅचचा. आणि हा एक म्हणतात ना आजच्या दिवसामधला मॅच ऑफ द डे असू शकतो असं म्हणावं लागेल. कुठे होती मॅच, आली आहे कुठे. बॉल टू रन्सची मॅच पूर्णपणे आता 2-7 वरती येऊन थांबली आहे. म्हणजे तब्बल 5 चेंडू निर्धाव आलेत, ते सुद्धा लगातार. शेवटचा चेंडू निर्धाव होता. आतापर्यंतचे 4 चेंडू, मगाशी विकेट सॅक्रिफाईस, आता चेल्सीच्या रूपाने बाद, त्या अगोदरचे 2 डॉट, आणि हे सर्व 5 चेंडू डॉट आल्या कारणाने हा सामना पूर्णपणे हॉट झालाय. उन्हाची गरमी जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त या मॅचची गरमी झाली आहे. आता कोण कशा प्रकारे आपल्या गरमीला कंट्रोल करतो, किती पेशन्स बाळगतो, किंवा आता नवीन आलेला फलंदाज काय इंटेंटने बॅटिंग करतो. उमेश याच्यावरती जबाबदारी दिली गेली. उमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 षटकार या मॅचची कहाणी बदलवेल. मनीष, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 2, ओ ये क्या हुआ है. तुम्ही चर्चा केली 1 ची, आम्ही चर्चा केली 2 ची. षटकार हवा होता बॅटिंग करणाऱ्या टीमला, मधलंच काहीतरी झालंय. चौकार आलाय, चौकार आलाय आणि मॅच आता 2-1 मध्ये 3 वरती येऊन थांबली आहे. दबावाचा फुगा एवढा फुगला गेलाय. आता हे 3 ची गरज असताना पिन कोण मारून जाणार सांगता येत नाहीये. तशी पण पिन मारणाऱ्यांची कमी नाहीये. आता या फुग्याला पिन कोण मारणार आहे. जो पिन मारणार तो मात्र हा दबावाचा फुगा फोडणार. 1 मध्ये 3. मनीष समोर उमेश. उमेशला सुद्धा वाटलं नाही की हा सामना आपल्या बाजूने झुकेल, पण आता उमेशने हा चौकार मारल्यानंतर त्याचा सुद्धा आत्मविश्वास उंचावलाय. आणि गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा ढासळल्यासारखं चित्र आहे. त्याच्याकडे पाठबळ जरूर आहे सुरुवातीच्या 4 निर्धाव चेंडूचं 2 विकेटचं, परंतु ते पाठबळ घेऊन तो शेवटचा चेंडू हाताळेल की मागच्या चेंडूला ध्यानात ठेवून तो या चेंडूला हाताळेल. काय सामना रंगलाय. कधी इकडे कधी तिकडे करता करता शेवटच्या चरणामध्ये येत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत कोणाला कळू दिलेलं नाही या मॅचने की ही मॅच नक्की आहे तरी कोणाची. लास्ट बॉल, 1 चेंडू 3 मध्ये चेंडू उंच हवेमध्ये, इतका उंच गेलाय की तिसरी सुद्धा येऊ शकते. 2 कंप्लीट, 2 कंप्लीट. ओ 3 कंप्लीट की नाही. 3 कंप्लीट. काय जबरदस्त सामना फिनिश, काय सामना फिनिश झालाय. आई चंडिका माता कोपरने या मॅचला जिंकलंय आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते श्री गणेश घासकोपरी. आमच्या मंचावरील सगळे मान्यवर इथे उभे राहिले, टाळ्या वाजवल्या आणि जल्लोष केला, कारण ही मॅच सगळ्यांच्या पसंतीस आली आहे. काय जबरदस्त फिनिश है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते हैं. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी, हौसलों में वो जान होनी जरूरी. आणि हा हौसला इथं दिसला खूप चांगल्या प्रकारे. बॅच फिनिश आणि हा आक्रोश, झिगझॅग करणारी ही मॅच अखेरकार आई चंडिका माता कोपरच्या बाजूने झुकली आहे. आणि आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा त्यावेळेला एकच गोष्ट आठवली आहे बघा, कॅमेरा कुठे सोडलाय. बाईक्स वरती हे खासियत आहे ग्रामीण आणि शहरी गटासाठी स्पेशल बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. आई चंडिका माता कोपर आणि कशित संघ
आई कुर्लाई कशीत